सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. महायुतीचं सर्व महापालिकांचं जागा वाटप पुढील 2 दिवसात पूर्ण होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान. उद्धव ठाकरे यांची आगामी निवडणूक शेवटची असणार. रावसाहेब दानवे आणि संजय शिरसाटांचा दावा. तर कोणताही पक्ष ठाकरेंसोबत युती करण्यास तयार नसल्याचं शिरसाटांचं टीकास्त्र. मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये जुंपली. मुख्यमंत्री पदासाठी राजकारणात संयम ठेवावा लागतो. संजय शिरसाट यांचा अमोल मेटकरींना टोला. सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरील आरोप. राजकीय शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आज जाहीर सभा. सरकारी वकील उज्ज्वल निकम राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे सुनावणीतून बाजूला करा. संतोष देशमुख हत्येतील आरोपींचा बीड न्यायालयात अर्ज. कोर्टाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष. भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील बिबट्या 7 तासानंतर जिरबंद. बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी. हुपरी इथं हृदय पिळून टाकणारी घटना. कौटुंबिक वादातून मुलाकडून वृद्ध आई वडिलांचा निर्घृण खून. संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर. संगम माहुलीत एर्टिगा ट्रॅक्टरची जोरदार धडक. प्रवासी जखमी, काही काळ वाहतूक विस्कळीत. रात्री बेशिस्त वाहन चालक व वेग मर्यादेकडे दुर्लक्ष ठरलं. अपघातास कारणीभूत. कागलमध्ये घरफोडी. सुमारे 3.5 लाखांचा ऐवज लंपास. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.